दहिली ग्रामपंचायत येथे शांतता कमिटीची बैठक. सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांचे गावातील सर्व गणेश मंडळांना मोलाचे मार्गदर्शन. ढोलदासांच्या गजरात गणरायांचे विसर्जन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच गावातील कोणत्याही गणेश मंडळाचे नाव खराब होऊ नये असे कृत्य कोणीही मिरवणुकीदरम्यान करू नये असे सुद्धा सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश जाधवर यांनी सांगितले. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, गावातील गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी व समस्त गावकरी उपस्थित होते. मुझे दहिली हे गाव एक अवर्ग गाव आहे, ज्याची लोकसंख्या 5 ते 6 हजारापर्यंत आहे. गत वर्षी या गावामध्ये 8 मंडळ स्थापन झाले होते, गणेश मंडळ. यावर्षी देखील 9 गणेश मंडळ स्थापन झालेले आहेत. पोलीस प्रशासनाचा आग्रह असा होता की दहिली गावामध्ये एक गाव एक गणपती बसवावा. मात्र यांची जी परंपरा होती प्रत्येक गणेश मंडळाची, त्या परंपरेनुसार त्यांनी यावर्षी देखील 9 गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे. गत वर्षी या गावाने डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा केलेला होता. ती पहिली पायरी होती दहिली या गावची. यावर्षी त्यापुढे जाऊन दहिली गावातील सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व गणेश मंडळांनी एकत्रितरित्या एकमुखाने असा ठराव घेतलेला आहे की दहिली गावामध्ये यावर्षी देखील गणेश उत्सव हा गणेश विसर्जन मिरवणुकी डीजे मुक्त साजरी करण्यात येणार असून जे कोळी नृत्य, आदिवासी नृत्य, लेझिम नृत्य, जे महाराष्ट्राचे पारंपरिक नृत्य आहे, त्या नृत्यानं आणि पारंपरिक वाद्याच्या स्वरूपामध्ये सकाळी 11 वाजताच मिरवणुका निघणार आहेत आणि 5 वाजेपर्यंत या मिरवणुका सर्व संपणार आहेत असा एकमुखाने ठराव घेतला असून त्यापुढे जाऊन एक कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असा एक निर्णय घेतला आहे की यावर्षीची गणेश विसर्जन मिरवणूक ही पोलीस बंदोबस्त विरहित साजरी करण्याचा ही खूप अभिमानास्पद निर्णय या दहिली ग्रामपंचायतनं आणि एकत्रित सर्व मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व गणेश भक्तांनी निर्णय घेतलेला आहे. याचं स्वागत आहे. या निर्णयाचं नांदेड जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार साहेब यांची पूर्व परवानगी घेऊन या सर्व मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि यांच्या प्रतिनिधींचे 3 तारखेला यांचा सन्मान करण्यात येणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशी 6 तारखेला पोलीस बंदोबस्त हजर असेल दहिली गावामध्ये, मात्र तो प्रातिनिधिक स्वरूपामध्ये असेल. बंदोबस्त विरहित असल्यामुळे, जयंती बंदोबस्त विरहित असल्यामुळं तो फक्त परीक्षकाच्या भूमिकेमध्ये राहील पोलीस बंदोबस्त त्या दिवशी आपला. मात्र मिरवणूक पुढे डचाला मागे जा हे पोलीस काही म्हणणार नाही, कारण तुमचा जो ठराव आहे पोलीस बंदोबस्त विरहित, तर फक्त पोलीस हा प्रातिनिधिक स्वरूपात त्या दिवशी हजर असेल आणि परीक्षकाच्या भूमिकेमध्ये हजर असेल. तर पुनश्च एकदा दहिली गावचं सर्व मंडळांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन, खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रथम नागरिक, उपसरपंच, तंटामुक्ती उपाध्यक्ष, 6000 लोकसंख्येचं गाव आहे. म्हणजे आपल्या तालुक्यामधले प्रमुख गाव आहे हे. ते नका करू. गेल्या वर्षी निवळ यांनी सांगितलं की आपल्याला जसं पोलीस स्टेशनचं काम चांगलं आहे, वरती नाव आलेलं आहे, परंतु फक्त पोलीस स्टेशनचं नाही आहे, तुमचा तेवढा सहकार्य आहे, पब्लिकचं किंवा तुमचं जनतेचं जेवढं सहकार्य आहे त्याचमुळे आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. एकाच साईडनं काम चांगलं होत नाही. पोलिटिशियनचं चांगलं काम होण्यामागं तुमचा देखील तेवढाच हातभार आहे. गेल्या वर्षी मिरवणुका पुढे घेण्यासाठी, मागे घेण्यासाठी गोंधळ उडलेला होता. त्याच्यामध्ये एका मंडळाचं नाव खराब होऊन गेलेलं आहे. त्याच्या आधी बी ते मंडळ रेकॉर्डवर होतं. तर यावेळेस माझी एक स्पष्ट इच्छा आहे की मला कुठल्याही मंडळाचा आता वाईट शेरा किंवा उपद्रवी म्हणून शेरा मारायचा नाही. मला चांगलं गावातील प्रत्येक मंडळ हे शांततेनं आणि सहकार्यानं, कुठलाही भेदभाव न करता हे शांततेत मिरवणुका विसर्जित करतात, अशा प्रकारचं मला यावर्षी रेकॉर्ड लिहायचं आहे. त्यासाठी मला तुमच्या प्रत्येक जणांच्या सहकार्याची गरज आहे. आता तुम्ही जे 6 जण उभा राहिले होते, तुम्ही तुमच्या मिरवणूक कुठल्या पद्धतीने कसं करणार मला सांगा बरं. तुम्ही प्रत्येक जण एक कुटुंब उभा राहून सांगा. आता 6 उभा राहिले, तो 1 जण उभा राहा. तू कसं करणार राजा मिरवणूक? हां
अजून पण किती वाजता निघणार, किती वाजता समजणार, काय करणार?